हे पहा, तर अशा प्रकारे मी सर्व पापड तळून घेतलेले आहे। हे पहा, एकदम सॉफ्ट झालेले आहे। आणि आता हे आपण उरलेले पापड ते हवाबंद डब्यामध्ये ठेवून देणार आहोत स्टोर करून। जेव्हा पण आपल्याला तळायचं असेल तर आपण ह्यामधनं काढून तळू शकतो। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला मी बनवलेले रव्याचे पापड कसे वाटले। नमस्कार मित्रांनो, मी वैष्णवी तुमचं स्वागत करत आहे माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत रव्यापासून एकदम मस्त असे कुरकुरीत पापड। त्यासाठी आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे। तो हा रवा एकदम 0 नंबरचा आहे आणि बारीक आहे। जर तुमच्याजवळ जाडा असेल तर ते तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता। तर आता आपल्याला हे रवा 1 वाटी घ्यायचा आहे। तर आता आपण 1 वाटी रवा दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊ। त्या वाटीने रवा मोजलेला आहे त्याच वाटीने आपल्याला 8 वाटी पाणी घ्यायचे। तर आपण पापड बनवण्यासाठी कुकर घेतलेला आहे। आपण गॅस चालू करून घेऊ आणि 1 वाटी रव्यासाठी आपल्याला 8 वाटी पाणी टाकायचं आहे। तर आपल्या 8 वाट्या पाणी झालेलं आहे। तर आता आपण हे पाण्याला कडकडीत अशी उकळी येऊ देऊ। तर कुकर मधल्या पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता आपण थोडं गॅस मीडियम करून घेऊ। त्यामध्ये अर्धा चमच मीठ टाकायचं, कारण की वाळवणीचे पदार्थ जे आपण बनवतो पापड ते वाळल्यानंतर मीठ थोडं तेज वाटतं किंवा खूपच जास्त होतं ते, त्यामुळे अर्धा चमच मीठ आणि पाव चमच खायचा सोडा। जर तुमच्याकडे पापड खारा असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता। ते टाकून घ्यायचं। त्यामध्ये आता आपण मसाला ऍड करू। तर हा 1 चमचे पांढरे तीळ आणि अर्धा चमचा ओवा आहे। तर आता आपण हे ओवा हातावर हे क्रश करून घेतलेला आहे। तर आता आपण हे पण टाकून देऊ आणि याला हलवून घेऊ। जर तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवर तुम्हाला वाळवणीचे हा प्रत्येक पदार्थाची रेसिपी मिळेल, त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि होईल तेवढं तुमच्या नातेपरिवाराला शेअर करा। त्याला 2 मिनिट उकळू देऊ। गॅस मीडियम केलेला आहे। आता आपण त्यामध्ये रवा टाकून घेऊ। रवा आपल्याला असा टाकून घ्यायचा आहे डायरेक्ट। आता गॅस फास्ट करू आणि ह्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। जर तुम्ही पापड बनवणार असाल तर तुम्ही ज्याचं जाड बुड असतं तेच वापरा। पातेलं किंवा कुकर वापरलं तरी पण चालतं। तर आपल्याला असं चांगलं हलवून घ्यायचं। जर तुम्ही नवशिकाऊ जरी असताल तरी सुद्धा तुम्हाला ह्याप्रमाणे जर तुम्ही बनवल्या पापड्या तर 1 नंबर होतील। चिरणार नाहीत, तुटणार नाहीत, मीठ वगैरे पूर्ण बरोबर होईल प्रमाण। तर आपल्याला 1 वाटी रव्याचे पापड बनवण्यासाठी 8 मिनिटाचा वेळ लागतो हे शिजण्यासाठी। तुम्ही जास्त बनवणार असाल तर
जास्त वेळ लागू शकतो। तुम्ही पाहू शकता हे पीठ चांगलं आटून येत आहे। तर आता आपण याला बुडातून मिक्स करायचं। जर हे करपलं तर ह्याची पूर्ण टेस्ट बिघडून जाईल। तर आपल्याला हे रव्याचे पूर्ण दाणे शिजले पाहिजे। फोन थोडासा वरती आहे, ते खूप गरम होते। तर आपल्याला सतत हलवत राहायचे, हे चिटकू नये म्हणून। आणि तुम्ही पाहू शकता हे आपलं पीठ शिजलेलं आहे। तर तुम्हाला जर समजत नसेल शिजलं म्हणजे कसं होतं, तर तुम्ही पाहू शकता की ह्यामधून अशा बुडबुड्या येत आहेत, म्हणजे आपलं पीठ एकदम तयार आहे। तर आता आपण गॅस बंद करून हे 5 मिनिट झाकून ठेवूया। 5 मिनिट आपलं मिश्रण वाफजेपर्यंत आपण अशी एक प्लास्टिकचं हे पोत आहे, जसं तांदूळाला आणि गव्हाला येतं तसं, तर ते आपण कट करून ठेवलेलं आहे पुसून। आपल्याला प्लास्टिक पातळ पिशवीचा वापर नाही करायचा आहे, जेणेकरून ते चिटकून बसेल आणि आपल्या शरीरासाठी पातळ प्लास्टिक हे योग्य नसतं, हानिकारक असतं। त्यामुळे आपण हे असं ठेवून घेऊया। तर मी रव्याच्या पापड्यासाठी फूड कलरचा वापर करणार आहे। तर मी पहिल्यांदा ग्रीन कलर टाकून पापड्या टाकून घेणार आहे। पापड्या आपल्याला छोट्या छोट्याच टाकायच्यात। तर आता आपण टाकून घेऊ। तर आपल्याला असं पसरून घ्यायचंय। दुसरा येलो लेमन कलर यूज करणार आहे। तर आता आपण याच्या पण पापड्या टाकून घेऊया। आपल्याला पापड्या जास्त पातळ पण नाही टाकायचं, जास्त पातळ टाकल्यामुळे ते लवकर निघणार नाहीत। अशा टाकून घेऊ। जर तुम्ही 1 वाटी रव्यापासून बनवत असाल तर 100 पापड्या ह्या नक्कीच बनतात। तर फक्त एका चमच्यामध्ये आपल्याला असं पसरून घ्यायचं। असं टाकून घेऊ सर्व। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे फक्त 1 वाटीपासून आपण 100+ पापड्या बनवलेल्या आहेत। मी थोड्या मोठ्या टाकल्या आहेत, तुम्ही छोट्या पण टाकू शकता। आणि पापड आपल्याला हे नेहमी मीडियम साईजचं टाकायचं, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। मीडियम साईज टाकल्यामुळे ते पटकन निघतं। तुम्ही पाहू शकता किती भारी झालेलं आहे, हे बघा। जेव्हा आपण पापड टाकतो तेव्हा आपण एका वेगळ्या पातेल्यात धुवून पापड टाकायचे आणि जे गरम सारण आहे ते नेहमी झाकून ठेवायचं। जर थंड झालं तर ते घट होऊन जातं पूर्ण। आणि उरलेल्या पिठाचं व छोट्या छोट्या खारोड्या टाकलेल्या आहेत। मी खारोड्याची पण रेसिपी टाकणार आहे, ती तुम्ही नक्की पहा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ह्या पापड्या कशा वाटल्या, आणि तुमच्या मित्रपरिवाराला ही रेसिपी शेअर करा। हे पाहू शकता मित्रांनो, एकाच दिवसात आपले पापडी हे चांगल्या प्रकारे सुकलेली आहे। हे अजिबात तेलाचा वापर नाही, आपण मीडियम टाकल्यामुळे ही बघा किती पातळ आणि ट्रान्सपरंट झालेली आहे। ही आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायची।
घरातच. टेरेसवर सुकवलं तर हिला जास्त उन्हाने चिरा पडतात, त्यामुळं हिला घरात सुकवायचे. सगळे पापडे आता आपल्याला पलटून घ्यायचे. इझी निघतात, हे बघा. अजिबात चिटकून राहत नाही. एक सुद्धा आपली तुटली नाही किंवा खराब झाली नाही. फक्त आपल्याला घरात सुकून घ्यायची, डायरेक्ट उन्हात नाही घालायची. 2 दिवस घरात सुकवायचे आणि तिसऱ्या दिवशी मग टेरेसवर सुकून घ्यायची. हे बघा किती इझी निघते पापड्या आपली. अशा प्रकारे आपण सर्व पापड्या काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी पापड्या आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. तर सुकलेल्या खाली आणि ओल्यावर ठेवलेल्या आहेत. हे पाहू शकता हा पूर्ण ओला आहे आणि किती छान दिसत आहे हे. तर आता दुसऱ्या पण दिवशी आपल्याला हे घरी सुकवायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी टेरेसवर. 1 दिवस सुकून ह्या अशा झालेल्या आहेत. तर आता अजून 2 दिवस सुकून घ्यायच्यात, 1 दिवस घरी आणि 1 दिवस टेरेसवर. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे 2 वाटी रव्यापासून आपले 100 पापड तयार झालेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता हे चांगल्या प्रकारे सुकून घेतलेले आहेत 3 दिवस. तर आता आपण हे तळून पाहूया. तर मी गॅसवर तेल गरम करून घेतलेलं आहे. तर तळून पाहूया. मला दुसरे एक तळून दाखवते. हे पहा, तुम्ही पाहू शकता आपलं दुप्पट तिप्पट हे पापड फुलत आहे रव्याचं. हे पहा, तर अशा प्रकारे मी सर्व पापड तळून घेतलेले आहे. हे पहा एकदम सॉफ्ट झालेले आहे. आणि आता हे आपण उरलेले पापड ते हवाबंद डब्यामध्ये ठेवून देणार आहोत स्टोर करून. जेव्हा पण आपल्याला तळायचं असेल तर आपण ह्यामधनं काढून तळू शकतो. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला मी बनवलेले रव्याचे पापड कसे वाटले.